90च्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झालाय किंवा त्या अगोदर झालाय त्या लोकांना अगदी चांगल्या पद्धतीने माहीत आहे की सकाळी सकाळी उठल्या उठल्या भक्ती संगीत कशा पद्धतीने लागायचं, आपल्या कानावर पडायचं। हे भक्ती संगीत ऐकून ह्या काळातले लोक मोठे झालेले आहेत। त्यांनी सकाळी सकाळी ज्या लोकांचे गाणे ऐकलेत त्यामध्ये नाव येतं अनुराधा पौडवाल यांचं, सुरेश वाडकर यांचं, आणि या सगळ्यांना ज्यांनी संधी दिली होती त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला होता ते नाव म्हणजे गुलशन कुमार यांचं। गुलशन कुमार यांनी सुद्धा भक्ती गाणे मोठ्या प्रमाणात गायले होते आणि 90च्या दशकामध्ये आणि त्या अगोदर हेच गाणे सगळ्यांच्या कानावर पडायचे आणि इथूनच हे लोक सगळे मोठे झालेले आहेत। पण याच गुलशन कुमार यांची सकाळी 10 वाजेच्या सुमारास मंदिरामध्ये गेले असता अचानक त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला, त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये ते गुलशन कुमार ठार झाले। एवढं सगळं आपल्याला माहीत होतं, पण गुलशन कुमार यांना नेमकं का मारण्यात आलं होतं, त्यामागे नेमके कोणते लोक होते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे, हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्याला सुरुवात होते 80च्या दशकामध्ये। 1980च्या दशकामध्ये गुलशन कुमार हे दिल्लीमध्ये राहत होते। जुन्या दिल्लीमध्ये दुकान होतं दरियागंजमध्ये ज्यूस सेंटरचं, म्हणजे ज्यूसचं त्यांचं दुकान होतं। त्यांचे वडील ज्यूसचं दुकान सांभाळायचे आणि त्या ठिकाणीच गुलशन कुमार हे त्यांच्या वडिलांना मदत करू लागायचे, काम करू लागायचे। पण पाहिजे तसं इन्कम त्या ज्यूसच्या दुकानातून होत नव्हतं। मग त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळा बिझनेस करायला सुरुवात करू। तेव्हा कुठेतरी देशामध्ये मोठ्या प्रमाणात जे संगीत आहे, म्युझिक आहे, हे ऐकलं जाऊ लागलं आणि त्याचे डिमांड सुद्धा वाढत गेली होती। म्हणून त्यांनी काय केलं, गुलशन कुमार यांच्या वडिलांनी की जे टेप असतात ते टेप, त्याच्या कॅसेट हे दुकानामध्ये ठेवायला सुरुवात केली आणि लोकांना त्याचा चांगला प्रतिसाद मिळत गेला। मग त्यांनी हळूहळू जे टेप आहेत, टेप रेकॉर्डर आहेत, हे दुरुस्त करण्याचं सुद्धा त्याच ठिकाणी दुकानामध्ये टाकलं आणि ते सुद्धा त्याला प्रतिसाद चांगला मिळू लागला। आणि मग हे गुलशन कुमार जे पहिले ज्यूस सेंटरच्या दुकानाकडे जास्त लक्ष द्यायचे, आता त्यांचं लक्ष या कॅसेटच्या दुकानाकडं वळालं होतं आणि त्यांना त्यापैकी बऱ्या काही गोष्टी समजू लागल्या। पण त्यांनी पाहिलं की मार्केटमध्ये ज्या कॅसेट्स आहेत यांची किंमत खूप जास्त आहे। म्हणजे तेव्हा काय 10-20 रुपयाला जरी कॅसेट असली तर ती खूप महाग वाटायची। मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक डोकं लावलं की जर ह्या दुसऱ्या कंपनीच्या कॅसेट आहेत त्यापेक्षा जर आपणच स्वतः एखादी कॅसेट तयार केली किंवा ती मार्केटमध्ये विकली तर त्यामध्ये आपला फायदा होईल। मग त्यांनी अशा पद्धतीने विचार केला। मग त्यांनी एक विचार केला की बाबा आपण जर असं करायचा प्रयत्न केला तर मग आपल्याकडे गायक लोक नाहीत, आपल्याकडे संगीतकार लोक नाहीत, आपल्याकडे रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा नाही, मग आपण कॅसेट कशी तयार करायची। पण तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे भजनामधून। विविध भागामध्ये मंदिरामध्ये जेव्हा सकाळचं भजन व्हायचं, आरती व्हायची, ते अशा ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणी बघायचं की नेमकं भजन कोण म्हणतंय, आरती कोण करतंय, कोणाचा आवाज चांगला आहे, अशा लोकांना ते बोलवून त्यांच्या आवाजामध्ये ती आरती, ते भजन, ते संगीत रेकॉर्ड करायचे आणि वाजवणारे तर तिथं बाजूलाच असायचे। असा प्रयत्न त्यांनी सुरुवातीला केला तर तो त्यांचा प्रयोग यशस्वी झाला। तशा पद्धतीच्या त्यांनी काही कॅसेट मिळवल्या आणि त्या कॅसेट बाजारामध्ये विकायचं ठरवलं। आता त्या बाजारामध्ये कॅसेटला मोठी डिमांड आली। लोक भक्ती संगीत, आरत्या ज्या ह्या होत्या ह्या तोंडाने म्हणल्यापेक्षा टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे, ऐकायचे आणि मंदिरामध्ये सुद्धा लावायचे। म्हणून ते आवाज प्रसिद्ध होऊ लागला, त्याची डिमांड वाढत गेली। तशा पद्धतीनं मग गुलशन कुमार यांनी टी सिरीज नावाची निर्मिती केली, टी सिरीज कंपनी रजिस्टर्ड केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अशा लोकांना, जे लहान लहान लोक आहेत पण त्यांचा आवाज चांगला आहे, अशा लोकांना सोबत घेऊन काम करायचं ठरवलं। दिल्लीच्या नोएडामध्ये त्यांनी टी सिरीजचं ऑफिस उभारलं, तिथे एक स्टुडिओसुद्धा केला आणि आजूबाजूच्या परिसरामधले अनेक लोकांना त्यांनी संधी दिली। बघता बघता टी सिरीजचं नाव संपूर्ण दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये पसरलं आणि तिकडं त्यांच्या कॅसेटला मोठी मागणीसुद्धा निर्माण झाली। हळूहळू ही जे गाणे आहेत ते संपूर्ण देशभरामध्ये वाजू लागले, गाऊ लागले आणि 90चा दशक आलं
तोपर्यंत 65% शेअर्स म्हणजे 65% इन्कम हे फक्त टी सिरीजचं व्हायचं. इतर ज्या कॅसेट्स किंवा इतर ज्या म्युझिक कंपन्या होत्या त्यांच्यापेक्षा जास्त 65% टी सिरीजलाच मिळायचे. मग याच गुलशन कुमार यांनी मुंबईमध्ये सुद्धा टी सिरीजचं ऑफिस उघडलं, टी सिरीजचं स्टुडिओ टाकला आणि मग ते दिल्लीवरून मुंबईला आले. कधी मुंबईमध्ये राहायचे तर कधी दिल्लीमध्ये राहायचे, असा त्यांचा प्रवास होता. आणि मुंबईमधीलच जुहूमध्ये त्यांनी एक घरसुद्धा घेतलं होतं आणि त्याच परिसरामध्ये ते राहायचे. आता हे सगळं करत असताना त्यांनी अनेक लोकांना मोठं केलं. त्यामध्ये अनुराधा पौडवाल यांचं नाव येतं, कुमार सानू यांचं येतं, सोनू निगम यांचं येतं, मुन्ना आजिज यांचं येतं, शाबीर कुमार यांचं येतं आणि नदीम शर्मन यांचं सुद्धा येतं. नदीम आणि शर्मन हे दोन व्यक्ती वेगवेगळे होते पण ते जोडीनं काम करायचे. म्हणजे आता कसं अजय अतुल हे जण वेगळे आहेत पण दोघं जण एकत्र काम करतायत, तेव्हा ते अशा पद्धतीनं नदीम आणि शर्मन हे अशा पद्धतीनं दोघं सोबत काम करायचे. आणि हे दोघं जण म्युझिक डायरेक्टर होते. म्हणजे ते कोणत्याही गाण्याला अशी छान म्युझिक द्यायचे की ते गाणं अगदी उठायचं. आणि त्यांनी एक म्युझिक डायरेक्ट केलेलं गाणं होतं आणि तो पिक्चर होता आशिकी. हे आशिकी 2 नाही, जुना आशिकी. जुना आशिकी चित्रपटातले जेवढेही गाणे आहेत त्या गाण्याला म्युझिक दिलं होतं ते म्हणजे नदीम शर्मन यांनी. आणि ते आशिकीचे गाणे मोठ्या प्रमाणात देशामध्ये हिट झाले होते. अजूनही ते गाणं ऐकले की जुन्या आठवणी ताज्या होत असतात. आता नदीम शर्मन यांना गुलशन कुमार यांनी संधी दिली, ते सुद्धा मोठे झाले. आणि यांच्यासोबत असे जे आपण नावं पाहिले सोनू निगम, अनुराधा पौडवाल हे सगळे लोक हे सुद्धा मोठे झाले, यांना संधी मिळत गेली. पण ज्यावेळी नदीम शर्मन यांनी गुलशन कुमार यांच्याकडे डिमांड ठेवली की आम्हाला एक वेगळं अल्बम तयार करायचा आहे आणि त्या अल्बमचे सगळे राईट्स तुम्ही घ्या, टी सिरीजच्या मार्फत ते राईट्स विका आणि त्याची जी काही रक्कम आहे ती आम्हाला द्या. आता गुलशन कुमार म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. गुलशन कुमार यांनी त्यांना टी सिरीजच्या मार्फत त्यांचे गाणे रेकॉर्ड केले. फक्त ते म्युझिक डायरेक्टर होते पण नदीम शर्मन यांना आता स्वतःच्या आवाजात गाणे गाऊन विकायचे होते. तशी मागणी त्यांनी गुलशन कुमार यांच्याकडे केली. आता गुलशन कुमार ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. मग त्यांच्या स्टुडिओमध्ये त्या नदीम शर्मन या दोघांनीही गाणे रेकॉर्ड केले, म्युझिकही त्यांना दिलं, सगळं काही गोष्टी केल्या. पण ते गाणे काय मार्केटमध्ये चाललेच नाही. मग गाणे चालले नाही, काय नाही. मग गुलशन कुमार म्हणे बाबा तुमचे गाणे काही मार्केटमध्ये चालत नाही आहेत, तुम्ही काय करा, तुम्ही तुमचं जे म्युझिक डायरेक्टर आहे तिकडेच लक्ष द्या. उगं कशाला हिरो बनायच्या भानगडीत पडता, गाणे म्हणायच्या भानगडीत पडता, तुम्हाला जमतं तेच काम करा. मग इकडं त्या नदीम शर्मन यांना वाटत होतं की मुद्दाम होऊन गुलशन कुमार हे आपल्याला संधी देत नाही आहेत. आणि कुठंतरी गुलशन कुमार यांचा सुद्धा एक स्वभाव होता की ते काय करायचे, नवीन नवीन व्यक्ती बघायचे आणि एकदा त्या व्यक्तीला स्टार बनवलं की मग पुन्हा नवीन व्यक्ती बघायचे आणि त्यालासुद्धा मोठं करायचे. आणि त्यांचं अशाच पद्धतीनं चालू होतं. अनेक लोक त्यांनी आत्तापर्यंत संगीताच्या माध्यमातून मोठे केले होते, तरीसुद्धा ते नवीन नवीन लोकांना संधी देतच होते. बघता बघता टी सिरीजचं आणि गुलशन कुमार यांचं नाव देशभरामध्ये सगळीकडे पसरलं होतं. आणि याच माध्यमातून 65% इतर कंपन्यांपेक्षा जास्त त्यांच्याच कॅसेट विकल्या जात होत्या, ऐकल्या जात होत्या. आणि जिकडं तिकडं फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टी सिरीजचाच गाजावाजा होऊ लागला. मग हे सगळं करत असताना तिकडं गुलशन कुमार आणि हा जो नदीम आहे या दोघांमध्ये थोडे वादविवाद झाले. ते म्हणे तुम्ही मला संधी देतच नाही आहेत, असं नाही आहे, तसं नाही आहे. मग ते म्हणे बाबा मी तुला संधी देऊ शकत नाही, मी तुला एकदा संधी देऊन पाहिली, तुझे गाणे काही चालत नाही आहेत आणि तुझ्यामुळं मी माझं नुकसान घेऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्याने त्या नदीमला सांगितलं. पण ते नदीम काय ऐकायला तयारच नव्हता. मग जेव्हा गुलशन कुमार हे 90च्या दशकामध्ये 1996-97 दरम्यान मुंबईमध्ये राहत होते, त्याच दरम्यान 1997ला ऑगस्टमध्ये गुलशन कुमार यांना फोन येतो आणि तो फोन असतो अब्बू सालेम याचा. अब्बू सालेम गुलशन कुमार याला फोन करतो आणि सांगतो की अशा अशा पद्धतीनं तुला जर मोठं व्हायचं असेल, तुला जर राहायचं असेल जिवंत, तर 10 करोड रुपये आम्हाला अशा अशा पद्धतीनं दे, आमचे माणसं येतील त्यांच्याकडे दे.
आता गुलशन कुमार हे घाबरले. स्वतः अंडरवर्ल्ड डॉनचे जे लोक आहेत अब्बू सालेम, त्यांचा फोन आल्या म्हणल्यावर काय गुलशन कुमार यांनी ठीक आहे बाबा 10 कोटी रुपये देतो, काहीही मला तकलीफ देऊ नका किंवा माझं नुकसान करू नका, असं गुलशन कुमार यांनी ऑगस्ट 1997 मध्ये सांगितलं. आता सांगितल्यानंतर ठरलेली जी रक्कम आहे तेवढी रक्कम त्यांनी त्या अब्बू सालेमच्या व्यक्तीकडे दिली आणि ती रक्कम घेऊन तो व्यक्ती गेला. आता काही दिवस उलटल्यानंतर 5 ऑगस्ट 1997 पुन्हा एकदा गुलशन कुमार यांना अब्बू सालेम या व्यक्तीचा फोन आला आणि अब्बू सालेम हा दाऊद इब्राहिमसाठी काम करायचा हे सिद्ध झालेलं आहे आणि तेव्हासुद्धा तो त्याच्यासाठीच काम करायचा आणि तोच अब्बू सालेम ह्या गुलशन कुमार यांना फोन करून पैशाची डिमांड करू लागला आणि नेमकेच त्यानं 10 कोटी रुपये गुलशन कुमार यांच्याकडून घेतले होते. पण पुन्हा एकदा 5 ऑगस्ट रोजी 1997 त्यांनी गुलशन कुमार यांना फोन केला आणि पुन्हा 10 कोटी रुपयाची डिमांड केली. गुलशन कुमार म्हणले बाबा मी तुला आत्ताच मागच्याच काळामध्ये पैसे दिले, त्याला आत्ताच काही दिवस झालेत, आता पुन्हा 10 कोटी रुपये कुठून देऊ. आता ते म्हणे कुठून द्यायचे, काय द्यायचे, 10 कोटी रुपये का तुझ्यासाठी लय झाले का, तुम्हाला तेवढे देऊ शकत नाही का, असा अब्बू सालेम गुलशन कुमार यांना म्हणू लागला. आता गुलशन कुमार प्रचंड घाबरले होते, पण ते पोलीसमध्ये जात नव्हते. त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारातले जे लोक आहेत त्यांना सांगितलं होतं, घरामधले सुद्धा काही लोक आहेत त्यांना सांगितलं होतं, पण ते सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही पोलिसांकडे जा. पण ते म्हणे पोलिसांकडे जर गेलं तर मग हा सरळ डॉन लोकांशी घेतलेला पंगा आहे, अंडरवर्ल्डशी घेतलेला पंगा आहे, पोलिसांकडे गेलं तर आपण त्यांचे डायरेक्ट दुश्मन बनू, त्यापेक्षा गोडीनं काही होतंय का, असंच आपण करू. आता त्या 5 ऑगस्टला त्यांनी काही गोष्ट ऐकली नाही, ठीक आहे म्हणून सोडून दिलं. पण परत 8 ऑगस्ट 1997 त्यांना पुन्हा एकदा अब्बू सालेम यांचा फोन आला आणि अब्बू सालेम म्हणला काय झालं, जास्त माज आलाय का, सांगितलेले 10 कोटी रुपये देणार नाही का, मग आता तुमचा खेळ खल्लास करायचा, अशा विविध धमक्या तो गुलशन कुमार यांना देऊ लागला. आणि याचबरोबर त्यानं अजून एक अट ठेवली, म्हणजे जेव्हा गुलशन कुमार यांनी 10 कोटी रुपये रक्कम देण्याचं ठरवलं तेव्हा अब्बू सालेमनं अजून एक अट ठेवली आणि सांगितलं की जो नदीम आहे त्याचे गाणे तुम्ही जरा लावायले नाही टी सिरीजवर, काय मिळेल, त्याचे गाणे तुम्ही लावत नाहीत, त्याला काम देत नाहीत आणि टी सिरीजचे राईटसुद्धा त्याचे घेत नाहीत, जरा तुमच्याकडे बघावं लागतं आणि याच्यासोबत त्या नदीमलासुद्धा तुमच्यासोबत घ्या, त्याचे गाणं पुन्हा एकदा रिलीज करा आणि टी सिरीजमध्ये त्याला सहभागी करा, असं अब्बू सालेम यांनी सांगितलं. मग गुलशन कुमार यांच्या लक्षात आलं की जी आपल्याला धमकी येऊ लागली आहे, आपल्याला जी पैशाची डिमांड होऊ लागली आहे ती त्या नदीमला काम न दिल्यामुळे येऊ लागली आहे. नदीमचे जे गाणे गुलशन कुमार यांनी नाकारले होते त्याच्यामुळं त्या नदीमनं अब्बू सालेम याला ही माहिती दिली होती, कारण की नदीमचे संबंध हे अंडरवर्ल्डचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत होते. म्हणजे त्यामध्ये अब्बू सालेम होता, दाऊद इब्राहिम होता आणि त्याचे अजूनही काही लोक होते, त्यांच्या संपर्कात हा नदीम असायचा. आणि त्यांनीच अब्बू सालेम याला सांगितलं होतं की गुलशन कुमार हे मला संगीताचं काम देत नाही आहेत आणि त्यांच्या टी सिरीजमध्ये सुद्धा मला घेत नाही आहेत आणि माझे गाणेसुद्धा प्रसिद्ध करत नाही आहेत, मग त्यांना जरा फोन करून धमकवा बरं. म्हणून अब्बू सालेमनं गुलशन कुमार यांना 2 वेळा धमकावलं होतं, मात्र गुलशन कुमार यांनी ते मान्य केलं नाही. मग जेव्हा 8 ऑगस्ट 1997 दुसऱ्यांदा फोन केला, धमकवण्यात आलं, तेव्हासुद्धा गुलशन कुमार यांनी सांगितलं की बघतो, करतो, देतो असं म्हणत केले. पण मुळात गुलशन कुमार यांना मारायचंच होतं, म्हणून अब्बू सालेम यांनी तो त्यांना फोन करून परेशान करायचा. आणि मग तारीख आली 12 ऑगस्ट 1997ची. 12 ऑगस्ट 1997 गुलशन कुमार हे ज्या ठिकाणी राहत होते जुहूमध्ये, त्याच ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे, त्या ठिकाणी ते नेहमी दर्शनाला जायचे. म्हणजे ते मुंबईमध्ये असले की त्या ठिकाणी नेहमी न चुकता दर्शनाला जायचे म्हणजे जायचेच. आणि त्यांची त्या ठिकाणी मोठी श्रद्धासुद्धा होती आणि त्यांना जे काही यश मिळालं होतं त्या माध्यमातून त्या मंदिराचं त्यांनी संपूर्ण रूपसुद्धा बदललं होतं. ते मंदिर संगमरवरचं बनवलं होतं, तिथं कीर्तन भजन या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आजूबाजूला जे लोक राहतात त्यांच्यासाठी दान धर्मसुद्धा व्हायचं, त्यांना 2 वेळेचं जेवणसुद्धा त्या ठिकाणी मिळायचं. एवढं गुलशन कुमार यांनी केलं होतं, कारण की ते धार्मिकच तेवढे होते आणि त्या ठिकाणी ते जातात ही माहिती या गुंडांना
मिळालेली होती आणि 12 ऑगस्ट 1997ला गुलशन कुमार सकाळी 10 वाजता त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी मंदिरात गेले, दर्शन घेतलं. बाहेर त्यांची गाडी लावलेली होती आणि दर्शन घेऊन ते पायऱ्या चढत होते, खाली येत होते. तिथंच असणारे 3 जे गुंड होते त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या बंदुका काढल्या आणि डायरेक्ट गुलशन कुमार यांच्यावर फायरिंग केल्या. एकामागे एक 16 गोळ्या गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि हे ते जे 3 गुंड होते, अंडरवर्ल्ड डॉनचे माणसं होते, ते तिथून पायी चालत काही अंतरावर गेले. समोरून एक टॅक्सी आली, त्या टॅक्सीला बंदूक दाखवली आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरला बाहेर काढून दिला आणि ती टॅक्सी घेऊन तिथून पसार झाले. आता तो जो ड्रायव्हर होता तो सुद्धा मध्ये आला होता वाचवायला, पण त्याच्यावर सुद्धा गोळीबार या गुंडांनी केला होता. तर त्या गोळीबारामध्ये ड्रायव्हर सुद्धा थोडाफार जखमी झाला होता. मग तात्काळ आजूबाजूच्या परिसरामधले जे लोक आहेत, त्या ठिकाणी राहणारे, त्यांनी गुलशन कुमार यांना उचललं आणि लगेचच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं की इथं आणायला थोडा उशीर केला आहे, कदाचित लवकर आणला असतं तर आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. दवाखान्यामध्येच त्यांचं निधन झालं. आणि ही बातमी बघता बघता संपूर्ण बॉलिवूडमध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये पसरली की गुलशन कुमार यांचा मर्डर झाला आहे. 16 गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्यात. ही एकदम ब्रेकिंग न्यूज बनली, फ्रंट पेजची बातमी बनली. आता त्यावेळी जे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते ते होते गोपीनाथरावजी मुंडे. गोपीनाथरावजी मुंडे यांनी सुद्धा तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि दखल घेऊन लगेच आरोपींचा शोध सुरू केला. आणि आरोपींचा शोध सुरू केला तर 16 ऑगस्टला लगेचच पोलिसांनी काही आरोपींना पकडलं. त्यामध्ये नाव येतं जावेद व रफिक. पोलिसांनी तात्काळ पकडले आणि यांची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा या जावेद आणि रफिकनं सांगितलं की आम्ही अब्बू सालेमचेच लोक आहोत आणि 15 मेला मीटिंग झाली होती दुबईमध्ये आणि त्याच मीटिंगमध्ये ठरलं होतं की गुलशन कुमार यांना ठार करायचं. कारण की गुलशन कुमार यांचं नाव देशामध्ये मोठं होत होतं, त्यांच्या कंपनीचं नाव मोठं होत होतं आणि गुलशन कुमार हे मोठे प्रसिद्ध झाले होते आणि इतर लोकांना संधी देत नव्हते आणि त्यांनी नदीमला सुद्धा संधी दिली नव्हती आणि नदीमनंच अब्बू सालेमला सांगून गुलशन कुमार यांना ठार करायचं ठरवलं होतं. मग जेव्हा मुंबई पोलीस हे एक आरोपीला पकडत होते, जेव्हा जावेदला रफिकला पकडलं तेव्हा त्यांनी दुबईमध्ये झालेली मीटिंग सगळं काही सांगितलं आणि यामध्ये अजून एक आरोपीचं नाव समोर आलं. दाऊद मार्चड हा मुख्य आरोपी होता, ज्यानं स्वतः गोळीबार केला होता आणि त्याच्यासोबत जावेद आणि रफिक हे दोघं सुद्धा होते. असे 3 आरोपी त्या ठिकाणी, अशा 3 आरोपींना गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार केला होता. मग जेव्हा पोलिसांनी मे 1997 मध्ये या मार्चंडला अटक केली, मार्चंड दाऊदला अटक केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला 25 लाख रुपये हे टिप्स कंपनीचे जे मालक आहेत रमेश तुरानी यांनी दिले होते. बघा, आता इथपर्यंत ठीक होतं की गुलशन कुमार यांचं, नदीम याचं आणि अब्बू सालेम यांचं या सगळ्यांची नावं त्या प्रकरणात आली होती. पण जे टिप्स कंपनीचे मालक आहेत रमेश तुरानी यांचं नाव देखील गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये आलं होतं आणि यांच्यासह 17 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्यांना अटकसुद्धा केली होती. 17 लोकांची अटक केली. अटक करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. तर या 17, 18, 19 लोकांपैकी फक्त एकाच व्यक्तीला सजा झाली, ती म्हणजे दाऊद मार्चडला. कारण की दाऊद मार्चड त्यामध्ये मुख्य आरोपी होता आणि इतर जे आरोपी होते ते सहआरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध पुरावे असे मोठ्या प्रमाणात मिळाले नाही, म्हणून त्यांना जामीनसुद्धा मंजूर झाला आणि आजीवन कारावास फक्त दाऊद मार्चंड यालाच मिळाला. आणि जो मेन आरोपी होता दुसरा नदीम, तो नदीम हा इंग्लंडमध्ये फरार झाला होता आणि इंग्लंडमध्ये फरार झाला तर पुन्हा तो देशात तेव्हापासून ते आत्तापर्यंत आलाच नाही. त्याने इंग्लंडचं नागरिकत्व घेतलं आहे आणि पुन्हा एकदा त्याने दाऊदसोबत मिळून इंग्लंडमध्ये, दुबईमध्ये, गल्फमध्ये या ज्या कंट्री आहेत तिकडं त्याने स्वतःचा बिझनेस दाऊद याच्या संपर्कात राहून चालू केला आहे, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. मग अब्बू सालेम या काही दिवसांपूर्वी फरार होता. अब्दुल सालेम याला
मुंबई पोलिसांनी जे अटक केलेली आहे ती 1993ला जे बॉम्बस्फोट झाले होते त्या आरोपाखाली अबू सालेमला अटक करण्यात आलेली आहे। पण त्या आरोपामध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर नाही आहे, कारण की ज्या नियम आणि अटीवर अबू सालेमला विदेशातून या देशात आणलं आहे त्याच्यावर फक्त 1993चा जो बॉम्बस्फोट आहे त्याच्याच संदर्भात गुन्हा आहे। तर गुलशन कुमार यांच्या बाबतीत अबू सालेम अजूनही फरार आहे असे सुद्धा सांगितलं जात आहे। गुलशन कुमार यांच्या हत्येमागं किती लोकांचा समावेश होता आणि जे जवळचेच लोक होते त्यांनीच गुलशन कुमार यांच्यासोबत दगाफटका केला होता। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।